हर्ट करण्याचा तर अजिबात आपला आयुष्यात कधी हेतू नसतो. शिकवण्याच्या ओघामध्ये, बोलण्याच्या ओघामध्ये बोलता बोलता माणूस काही कुठच्या कुठं जातं. ठीक आहे. हां, आपल्याला माहिती आहे ते. आपण सर्व शिक्षक आहोत. असो, तर बघा, माझ्याविषयी थोडं सांगणं गरजेचं आहे. मी संदीप ससाने सर, महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणाहून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. मी चांगला वेल क्वालिफाईड आहेत. तुमच्यापैकी पण असाल, ते मला आम्ही पण आहोत ना सर. ठीक आहे, तुमचंही अभिनंदन. मी 2 विषयामध्ये नेट पास आहे आणि म्हणून मला हे TET काही बरं वाटते, सोपी वाटते, कारण त्याच्यात मला बऱ्यापैकी भाग झालेला आहे. नेटला जो पहिला पेपर असतो नेटचा, तर होच TETचाच असतो तो. ओके, तुम्हाला लक्षात येईल जर त्यावेळेस मी काय ते विश्लेषण कसलं तर आहे ना आपला घटक, त्यावेळेस ते मी सांगेन 20 मार्काचे आहे ना ते. तर नेट माझं 2 विषयामध्ये आहे, पॉलिटी सायन्स आणि एज्युकेशन. ठीक आहे, पॉलिटी सायन्स आणि एज्युकेशनमध्ये माझं नेट आहे. सेट माझं एका विषयात आहे, ते आहे पॉलिटी सायन्स. मी PhDसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ठीक आहे, आणखी नंबर लागायचा बाकी आहे, पण तो लागून जाईल. ऑल्सो आय एम ॲल्युमनाय ऑफ LLB. इट्स ॲडिशन इन्फॉर्मेशन अबाउट मी फॉर यू. ओके, आणि इकडं बघायला गेलं तर मी 2011 पासून हे मला येड लागलेलं आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं, स्पर्धा परीक्षेचं. स्पर्धा परीक्षेचं मी 2011 पासून, 2011 मध्ये मी PSI मेनला होतो. PSI मेन. 2012ला मी STI मेनला होतो. ठीक आहे, आणि 2012च्या आमच्या जे आता मीता चौधरी मॅडम होत्या, त्या बॅचचा मी होतो. आणि मग तेही सोडून त्यांनी एज्युकेशन याच्यामध्ये गेल्या, एज्युकेशन फील्डमध्ये आल्या. त्यानंतर कंटिन्यू 2016-17मध्ये पर्यंत माझे रिझल्ट चांगले होते आणि 17मध्ये मात्र माझे 3 रिझल्ट होते. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य एवढं, म्हणजे काय अजिबात माझं हे नाही की आहे बुवा फ्लोमध्ये आहे, अभ्यास आहे, वाचू शकतो, म्हणजे सांगू शकतो, जास्तीची ॲडिशनची माहिती तुम्हाला देऊ शकतो. ओके, आणि बाकी तर तुम्ही वाचताच. ठीक आहे, या ठिकाणी माझ्या 3 पोस्ट होत्या. 1 पोस्ट मी घेतली, म्हणजे पूर्ण होती 1 पोस्ट. 2 पोस्टवर इंटरव्ह्यू वगैरे होता. ओके, असो, काही हरकत नाही. आणि हे नेट वगैरे आत्ता झाले जस्ट 24-25मध्ये. मग आता हे काही MPSCचं आपलं टार्गेट होतं DC, डिप्टी कलेक्टर. ते काही होत नव्हतं. इंटरव्ह्यूला जाय, मेनला जाय, वापस ये. म्हटलं तर नेट तरी देऊन बघू, कुठं इकडं झालं तर झालं. म्हणून मी आता 2024मध्ये नेट पहिल्यांदा दिली आणि पास झाली. 24-25 कंटिन्यू नेट. असो, जास्त कौतुक झालं, थांबून घेतो इथं. आता आपण आपल्या विषयाकडे येऊ. बघा, आपण केंद्र प्रमुख TET परीक्षेची तयारी करत आहोत. काही घाबरून जायचं कारण नाही आहे. आपल्या अध्यापनाचाच विषय आहे ते. आपण अध्यापन जर व्यवस्थित शाळेत करत असाल तर तुम्हाला काही परीक्षा अवघड जाणार नाही, अध्यापन व्यवस्थित करत असाल तर. जर उठलं की ते लिंकच भरत असाल तर मग अवघड आहे. ठीक आहे, तर बघा, आपलं परीक्षा म्हणजे शिकवण्याचं एक सांगतो तुम्हाला. आपण काय करतो, दररोज संध्याकाळी 8 वाजता एक अर्धा तास म्हणा, 1 तास म्हणा, जे काही जाईल ते जाईल. ठीक आहे, तर हे अध्यापनशास्त्र, बालमानसशास्त्र किंवा शैक्षणिक GK केंद्र प्रमुखासाठी आहे ते घेत असतो. आणि बाकीचा पुढचा एक मेन टॉपिक असतो, एक विषय असतो माझा, तो मुख्य विषय. त्या विषयाला 1 तास 1-1.5 तास द्यायचा, असा विषय आपला असतो ते. ठीक आहे, तर तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत हे आपलं चालत राहणार आहे. 15 डिसेंबरपर्यंत तुम्हाला 5 डिसेंबरपर्यंत आपला हा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. ठीक आहे, कधी फास्ट होईल, कधी स्लो होईल. ठीक आहे, असो, तर आपण काल बघा, आता इथं काही जरी मी लिहिलं बोर्डवर, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवायचे आहे. 200-300 पानाची एक वही बनवायची आहे मस्तपैकी. ती रिव्हिजनला तुम्हाला असली पाहिजे. दुसऱ्या असण्यापेक्षा एकच वही राहू द्यायची. तीच रिव्हिजन महत्त्वाचं आहे बरं का. तर ही वहीमध्ये तुम्ही लिहित राहायचे. तर हे
काय तर काल आपण RTE पाहिलाय, RTE पाहिलाय का नाही? RTE 2009 पाहिलाय. आता आपण आज तो RTE जी केंद्रासाठी आहे तर त्या RTEच्याच कलम 38 नुसार जो नियम आपण केलेले आहेत तर ते तुम्हाला इथं लिहायचंच आहे, स्टार करून लिहायचं आहे. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा छान सुंदर मस्त लिहून घ्या. हक्क नियम बघा, तुम्ही डबल लिहिलं तरी चालते, रफ लिहून फेर लिहिलं तरी चालते. का माहिती आहे का, असं कसं बी लिहिलं ना नोट्समध्ये तुम्हाला ते नंतर नोट्स वाचावं वाटत नाहीत. माझा अनुभव सांगतो, चांगला नोट्स असतील तरच ते वाचा वाटत नाही. गिज असलं ना ते वाचा वाटत नाही, जर डोकं दुखतं आपलं ते त्यामुळे डोक्यात गुजगीरपणा येतो. ओके, म्हणजे सुंदर हस्ताक्षर छान लिहा. तुम्ही म्हणाल सर तुम्हीच तर लिहित नाही तर सुंदर, ठीक आहे, मला संपवायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हा नियम 2011 मध्ये केला. कोणत्या कलमानुसार? कलम 38 RTE, ठीक आहे, RTE कलम 238 नुसार हा नियम महाराष्ट्र शासनाने केलेले आहेत. तर हे नियम जर बघायला गेले आपण तर याच्यामध्ये एकूण 8 भाग आहेत आणि 25 नियम आहेत. आता बघा, खूप महत्त्वाची एक गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट तुम्ही लिहून ठेवली तर चालेल, नाहीतर ऐकून घ्या व्यवस्थित. हे जे नियम आहेत ह्या नियमचा क्रमांक लक्षात ठेवायची शक्यतो गरज नाही. फक्त 3 ते 4 लईत लई 5 नियम लक्षात ठेवा, मी सांगतो तेवढेच. आणि त्या नियमाचा क्रमांक, नियम क्रमांक फक्त 5 लक्षात ठेवायचे. आणि प्रत्येक नियमामध्ये काही तरतुदी आहेत ते मात्र व्यवस्थितच लक्षात ठेवायचे आहेत. जर परीक्षेमध्ये प्रश्न याच्यावर आलाच, ह्याच्यावर प्रश्न एखादा प्रश्न अपेक्षित आहे, 1-2 प्रश्न अपेक्षित आहेत, तर आलाच तर तुम्हाला तरतुदीवर येईल. आणि जर RTE वर आला प्रश्न तर तो कलमावर येईल. मी काय म्हणलं, कळलं का? कुणाला कळलं मी काय म्हणलं ते सांगा. मी काय म्हटलं तर RTEचे जे कलम आहेत ते पाठ करायचे, जेवढे मी सांगितलेत महत्त्वाचे तेवढे, आणि याचे तरतुदी लक्षात ठेवायचे. तर याची तरतूद क्रमांक नियम क्रमांक 1 आहे. याचे जे भाग आहेत ना 8, त्या 8 भागाचं मी थोडंसं काढलेलं आहे, ते तुम्हाला टाकून देतो. ते भाग इथं काही घेऊनच टाकू वाटते. 8 भाग आहेत, त्याला घेऊनच टाकू आपण ते. बघा, पहिला आहे भाग 1 लिहा, इथं लिहा भाग, आणि इकडं काय लिहायचं, तरतूद किंवा शीर्षक म्हणा, तरतूद म्हणण्यापेक्षा त्या भागाचं शीर्षक, धडा आणि शीर्षक, चॅप्टर आणि शीर्षक. भाग 1 मध्ये आहे प्रारंभ. प्रारंभ कधी झाला? 11 ऑक्टोबर 2011, ठीक आहे. त्यानंतर भाग 2 मध्ये आहे शिक्षणाचा हक्क. भाग 3 आहे राज्य शासन आणि स्थानिक शासन यांची काय कर्तव्य. भाग 4 आपल्यासाठी थोडंसं आहे महत्त्वाचं. काय त्याच्यामध्ये? शाळा व शिक्षक यांची कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या, शाळा व शिक्षक. भाग 4 मध्ये हे 4 लक्षात राहतील का? प्रारंभ 2, भाग दुसरा लक्षात, खूप महत्त्वाचा आहे भाग दुसरा, एवढा लक्षात ठेवा. तिसरा नाही लक्षात राहिलं तरी चालतंय. शिक्षणाचा हक्क भाग 2 मध्ये आहे, आणि शाळा व शिक्षण 4. त्यानंतर 5 आहे SMC. आता याचा एक टप्पा करायचा, ह्या 4 भागांचा एक टप्पा करायचा आणि दुसऱ्या 4 भागांचा एक टप्पा करायचा, असं लक्षात ठेवायचं. ज्ञानाचं तुकडीकरण करायचं, तुकडे करायचे. एकदाच एक भाकरीचा घास घातला तर पचल का तो? नाही पचणार, म्हणून आपण एक घास खातो, तसं करायचं. किंवा एक भाकर न करता आपण त्याचे कोर करतो, 4 कोरा करतो, आहे की नाही?
आणि ते परत त्याला बारीक करून जेवतो आपण. तसं जाईल. आलं का लक्षात? जर वाटलं हे लय अवघड आहे तर त्याचे तुकडे करायचे, तुकडे करून लक्षात ठेवायचं. भाग 6 शिक्षक आहे, म्हणजे शिक्षकांची काही कर्तव्य आहे ते. त्यानंतर भाग 7 मध्ये दिले अभ्यासक्रम, आणि भाग 8 हे एवढं एक लक्षात ठेवा काय महत्वाचं आहे, बालकांचे संरक्षण, बालकांचे किंवा बाल हक्कांचे संरक्षण. येते का लक्षात? आता तुम्हाला हे पाठ झालं की नाही? भाग 2 आहे शिक्षणाचा हक्क, भाग 5 एक आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा SMC. मग हे पहिला नाही लक्षात ठेवला तरी चालते, कुठल्याही कायद्याला पहिलं तेच असते, प्रारंभच असते. आणि 7 अभ्यासक्रम बस. ह्याच्यावर हे 7 लक्षात नाही ठेवले तरी चालते. ठीक आहे. हे 6 आपण शिक्षक म्हणून लक्षात ठेवा, 6. ठीक आहे. कुणाच्या शाळेवर 6 शिक्षक असेल तर ठीक आहे, ठेवा लक्षात. आम्ही 6 शिक्षक 6 भाग, कसंही ठेवा हो. आपल्याला कोण विचार नाही का तुम्ही असं का लक्षात ठेवलं, असं नाही चालणार, तुमचं उत्तर चुकलं असं कोण नाही म्हणणार आहे. आणि बालकांचे संरक्षण, बाल हक्काचे संरक्षण हे खूप महत्वाचं आहे, हे ठेवा. ठीक आहे. हे भाग मला तुम्हाला टाकायचं होतं पण काही नाही, 5 मिनिटांमध्ये हे पाठवून गेले का नाही पाठवून, सांगा बरं. ठीक आहे. आता तरतुदी व्यवस्थित लिहून घ्या. या एकूण 25 नियम आहेत. नियम क्रमांक 1 आहे. काय आहे नियम क्रमांक 1? संपूर्ण महाराष्ट्रात लागू, अंमलबजावणी म्हणा, अंमलबजावणी. नियम क्रमांक 1 काय सांगतो? अंमलबजावणी. कधी अंमलबजावणी येते? महाराष्ट्रातला काही भाग वगळला आहे का? तर नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आहे, ओल महाराष्ट्रात आहे. 11 ऑक्टोबर तारीख मात्र लक्षात ठेवा, 2011. 11 ऑक्टोबर 2011 ही तारीख लक्षात ठेवा. भाग किंवा नियम 2 मध्ये, नियम 2 काय सांगते? व्याख्या आहेत. याच्यातल्या काही व्याख्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. म्हणजे त्या व्याख्यात थोडक्यात तुम्हाला माहीतच आहे, फक्त त्यातलं काय थोडंसं हे आहे ना, क्रिटिकल पॉईंट तेवढा सांगतो. आणि मग बाकी त्याच्यावर काही डिस्कशन करण्याची गरज नाही, ते आपलं डिस्कशन प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये होतं आणि त्याचा व्यवस्थित अर्थ कुणालाच माहीत नसते. चालल्यात चर्चा, चालल्यात. ओके. उदाहरणार्थ एक आहे व्याख्या, स्थलांतर करणारी बालके. ही व्याख्या 1 क्रमांक म्हणून लिहिलं तरी चालते. स्थलांतर करणारी बालके, कारण हे सगळं कायद्यात आहे ना, बालके. आता स्थलांतर करणारी बालके म्हटलं की याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बघा, एका शैक्षणिक सत्रामध्ये, एका शैक्षणिक सत्रापेक्षा कमी, म्हणजे उदाहरणार्थ काय, एक बालक आहे, ते शाळा सुरू झाली की याच्यापर्यंत, कधीपर्यंत, म्हणजे आता परीक्षा झाली आपली उदाहरणार्थ ऑक्टोबरपर्यंत गैरहजर आहे, किंवा त्यांच्या कुटुंबानंच दुसरीकडे कुठेतरी ते स्थलांतर केले, अशी बालके. येते का लक्षात? अशी बालके म्हणजे स्थलांतर करणारी बालके. एका सत्रापेक्षा कमी किंवा एका सत्रापेक्षा जास्त असेल तरी, किमान एक सत्र म्हणतो मी, एक सत्र एवढं जर त्या पालकांनी त्या पाल्यांना घेऊन बाहेर गेले तर त्यांना म्हणायचं स्थलांतर केलेली बालके. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे शाळेत न जाणारे. शाळेत न जाणारे म्हणजे कोणते? असा मुलगा की त्याने शाळेत प्रवेशच घेतला नाही, प्रवेश न घेतलेला, त्याला हे म्हणायचं शाळेत न जाणारा मुलगा. असा मुलगा किंवा असं बालक की जे 6 ते 14 वयोगटातलं आहे, ठीक आहे,
ते 6 ते 14 वयोगटातलं आहे, पण 1 महिन्यापेक्षा जास्त, 1 महिन्यापेक्षा जास्त काय आहे तो शाळेत गैरहजर आहे. किंवा असं बालक म्हणजे शाळेत न जाणारं बालक म्हणजे त्याचं वय 6 ते 14 मध्ये आहे, पण त्यानं त्याचं 6 ते 14 मध्ये जे काही शिक्षण असतं ते पूर्ण केलं नाही. ते बालक म्हणजे शाळेत न जाणारं, पूर्ण न केलेले बालक. समजे क्या? तिसरी व्याख्या ज्यातली महत्वाची आहे म्हणून नजीकची शाळा म्हणजे जवळची शाळा. नजीकची शाळा म्हणजे कोणती शाळा? 1ली ते 5वीची शाळा असेल तर त्याच्या आसपास 1 किलोमीटरच्या आत असलेली शाळा, 1 किलोमीटरच्या आत असलेली शाळा. आणि जर 6वी ते 8वी असेल तर ती शाळा किती किलोमीटरच्या आत पाहिजे? किमान 3 किमीच्या आत आत आत, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नाही. त्यालाच म्हणायचं नजीकच्या शाळेत. आणखीन एक महत्वाचं व्याख्या आहे बघा, बाकी आहेत पण मग आपल्या महत्वाची आहे तीच, किंवा 4 नंबर म्हणायला, विशेष प्रशिक्षण. आता आपल्याला प्रशिक्षण म्हणलं की माहिती आहे कुणाचं असतं प्रशिक्षण? आपलं. पण याच्यामध्ये आपलं नाही, त्या मुलाचं प्रशिक्षण, त्या मुलाचं प्रशिक्षण. आणि ते मुलाचं प्रशिक्षण MSCERT जी पुण्याला आहे ही संस्था घेते. या संस्थेच्या मार्फत घेतलं जातं विशेष प्रशिक्षण. आणि ते घेतलं जातं कुणाचं? तर शाळा किंवा वयानुरूप दाखल झालेल्या मुलाचं. सर्वेक्षण केलं जायचं किंवा सर्वेक्षण करायचं आणि वयानुरूप जे मुलं दाखल झालीत त्यांचं विशेष प्रशिक्षण. येते लक्षात? हे काही नियम आहेत. त्यानंतर बाकी आहेत मध्ये नियम, पण मधले आपण काही घेऊ नये. 25चे 25 नियम आपण ह्याच्यातले घेऊन, हे 2-3 ही व्याख्या महत्वाच्या होत्या म्हणून या व्याख्या लिहिल्यात आपण. ओके, कारण आज आपल्याला 2-3 चॅप्टर संपवायचे आहेत. मुख्य जो आपला आज बुद्धिमत्ता आहे त्याला अर्धा तास भेटला तरी चालते, ते कारण ते तुम्ही करताच. त्यानंतर आहे बघा, एक मिनिट, नियम क्रमांक 4, शाळा स्थापन करणे. शाळा स्थापन करणे. कोण करेल ते शाळा स्थापन? तर राज्य शासन करेल, स्थानिक प्रशासन करेल, स्थानिक प्राधिकरण करेल. ओके. नियम 5 मध्ये दिले कर्तव्य. कुणाची? नियम 5 मध्ये कर्तव्य आहेत. कुणाची आहेत कर्तव्ये? तर राज्याची, राज्य शासनाची आणि स्थानिक प्राधिकरणाची. ओके. त्यानंतर एक महत्वाचा आहे नियम, वयाच्या पुराव्याचे दस्तऐवज. तो नियम आहे, नियम बघा, हे क्रमांक तुम्हाला लक्षात ठेवू नका म्हणून मी सांगितलं, ठेवायचंच नाहीये, याच्यावर प्रश्न येतच नाहीये. ओके. तर आता हे नियम 9 मध्ये मी तुम्हाला म्हणतोय की वयाच्या पुरावा, वयाचा पुरावा काय काय असेल ह्याच्यामध्ये हे लक्षात असू द्या. काय काय असेल वयाच्या पुराव्यामध्ये? तर वयाच्या पुराव्यामध्ये एक आहे डॉक्टरांचा अभिलेख, किंवा काय म्हणतात त्याला, अभिलेख म्हणून डॉक्टरांचा असतं ना, ते डॉक्टरांचा अभिलेख म्हणजे जन्म झालेल्या डॉक्टरांचा आपण काय म्हणतो त्याला, जन्म दाखला देतो डॉक्टर, बरोबर? हा, डॉक्टरांचा जन्म दाखला म्हणा. डॉक्टरांचा म्हणजे डॉक्टरांनी दिलेला, डॉक्टरांचाच वाटलं आपल्याला, असं नाही, डॉक्टरांनी दिलेला, डॉक्टरांनी दिलेला जन्म दाखला, जन्म दाखला. त्यानंतर दुसरं काय पुरावा लागते आपल्याला? अंगणवाडी ताईचा पुरावा. अंगणवाडी ताईचा पुरावा. बरं, ते बी नसेल, डॉक्टरांचं बी नसेल, अंगणवाडी ताईचाही नसेल, तर मात्र ग्रामपंचायत
पालकांचं प्रतिज्ञापत्र म्हणजे सगळेजण मुख्याध्यापकांना चांगलं काम करू लागतात. सगळेजण हे माहिती आहे सगळ्यांना, वयाच्या मध्ये पहिलीचे असतील एखादी वेळेस मॅडम वगैरे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नाही हो सर. ठीक आहे मॅडम, म्हणजे तुमचा अभ्यास आहे बुवा. ठीक आहे. तर त्यानंतर आहे नियम क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला नियम क्रमांक लक्षात ठेवायचे आपल्याला 10. काय आहे 10 नियम क्रमांक? नियम क्रमांक 10 आहे वाढीव कालावधी. कशाचा? प्रवेशाचा वाढीव कालावधी. कधीपर्यंत प्रवेश देऊ शकतो आपण? तर शाळा सुरू झाली उदाहरणार्थ 16 जून ते पहिलं सत्र संपेपर्यंत कधीही आपल्याला काय करता येते? दाखल करून घेता येते. म्हणजे हे असं आहे. आणि आणखीन वाटलं तर ह्याच्यानंतरही दाखल करून घेता येते. ओके, हे या नियमामध्ये तर आहे. 16 जून म्हणजे यापेक्षा शाळा सुरू झाल्याचा पहिला दिवस जो काही असेल तो, आणि पहिलं सत्र संपेपर्यंत कधीही दाखल करून घेता येते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नियम 13 महत्वाचा आहे बघा. नियम 13 काय आहे? नियम 13 तर SMC. नियम 13 काय आहे? SMC. मग मला सांगा बरं, RT कलमच्या कोणत्या कलमाने SMC स्थापन झाली आहे? कोणत्या? 21. आता आपल्याला इथं काय करायचं आहे? इथं बघा, हे थोडं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे आहेच तसं आपल्या काय आपण काम करतो ना, हे आपल्या आहेच. इथं क्रमांक, हे नियम क्रमांक लक्षात ठेवू नका. एवढा SMCचा ठेवा लक्षात, हे महत्वाचं आहे. SMCचा राहील ना, एवढा काही हरकत नाही ना एखादा ठेवायला. नियम 13 SMC स्कूल मॅनेजमेंट कमिटी. मग या कमिटीमध्ये जे काही सदस्य असतात त्याच्यामध्ये 50% काय असतात? पॅरेंट्स. मग याला महिला. हा, ओके, सॉरी 50% महिला असतात बघा. मग याला आपण असंही म्हणू शकतो की 1 सेकंड, याला असंही म्हणू शकतो आपण. त्यानंतर 75% असतात पालक. याला आपण 3/4 म्हणू शकतो. ओके, ही याची जे मर्यादा आहे बघा, ह्या SMCचा जो कालावधी आहे, एकदा माईक सखाराम चव्हाण सर. हॅलो 2 वर्ष. मॅडम हॅलो, हा सर, एक गोष्ट बोलू का? जे 75% आपण जे पालक घेणार आहोत ना, त्या 75% पैकी 50% ह्या महिला पालक असाव्यात सर, माता पालक असाव्यात. ठीक आहे, चालेल. नाही टोटल 50%. मॅडम, एकूण सदस्यापैकी 50% महिला, ते प्राधिकरण असो, शिक्षक असो की पालक असो, त्याच्यामध्ये आहे ते. उदाहरणार्थ आपले 20 असतील तर 20 पैकी 10 महिला असं आहे ते. नाही, पण नंतर आपण 75% पालक घेतले तर 25% आपण काय करतो? 25% मध्ये स्थानिक प्राधिकरण आहे, शिक्षक आहे, एखादा शिक्षक प्रेमी घेतो आपण, एखादा सचिव त्याच्यातच झाला. 25%चं पण एकूण पैकी 50% महिला असते पाहिजे. ओके, शिक्षक प्रेमी नाही. आता आहे का, आपण जी आता चर्चा केली ना, हे आपल्याला टेक्निकल कामासाठी आपल्या शाळेमध्ये उपयोगाची आहे. इथं परीक्षेसाठी उपयोगाची नाही, तुम्हाला नम्रपणे मी सांगतो. असा प्रश्न कोर्टात शिक्षण तज्ज्ञ आहे का शिक्षण प्रेमी आहे का ह्या 75 मधून आहे का ह्या 50 मधून आहे, असा प्रश्न येत नाही. विनाकारण त्याच्यावर खलबतं करत बसू नका. मी जे सांगतो तेवढंच आहे का, आणि बाकीचं ते आहे ना आपलं इम्प्लिमेंटेशन तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कार्यालयामध्ये, तुमच्या मुख्याध्यापकासोबत करा. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. मी फक्त परीक्षा अभिमुख घेतो. चालेल ना? चलो, सॉरी. तर बघा,
याच्यामध्ये मग आता किती राहिले पालक, हे 75% पालक गेले, बाकीचे राहिले 75, 100 मधून 75 गेले 25%. ते असतील स्थानिक प्राधिकरणामधले काही जी लोक असतील ते असतील, त्याच्यामध्ये मुख्याध्यापक असेल, HM, एक सिनियर शिक्षक असेल, ठीक आहे, बाकी एखादा शिक्षण तज्ज्ञ असेल, शिक्षण प्रेमी असेल, जो काही असेल तो असेल. ओके, हे आणि ह्या याच्यामध्ये या SMC मध्ये या SMC मध्ये काय सांगायचं एक महत्त्वाचं राहून गेलं बघा आपल्या चर्चा करत असताना, की ही SMC जी आहे तर ती एकदा स्थापन झाली की 3 वर्षासाठी असते. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. किती किती 2 वर्षासाठी. यस 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 सॉरी 2 वर्षांनी असते. 2 बरोबर आहे, 2 वर्षांनी असते. आणि तिची जी मीटिंग आहे, तिची मीटिंग स्थापन झाली समजा महिन्यातून एकदा, समजा जून मध्ये स्थापन झाली तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पहिली मीटिंग झाली पाहिजे. म्हणजे स्थापन झाल्याच्या नंतर 3 महिन्यांनी तिची पहिली मीटिंग झाली पाहिजे. ओके, 3 महिन्यांनी पहिली मीटिंग. ओके, बरं जाऊ दे. ह्या SMC वर आपण किती बी खलबत केलं तर ते आणखी आपल्याला आपली अध्यक्ष वगैरे यायची आपल्याकडं. ओके, थांबून घेऊ आपण SMC. बरं समजलं का? SMC बद्दल प्रश्न आला तर कुणाचा चुकणार आहे का? नाही चुकणार. आपण याच्यामध्ये सगळे पारंगत. ओके, घेऊ पुढे आपण. आता याच्यानंतर एक ही SDP 14 आहे. फक्त SDP लक्षात राहू द्या, तो 14 आहे. ठीक आहे, एकच लक्षात ठेवू द्या. SDPचा अध्यक्ष जो आहे तर तो असतो SMCचा अध्यक्ष, हा SDPचा अध्यक्ष असतो. शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जो आहे तर तो SMCचा अध्यक्ष, SDPचा अध्यक्ष असतो. बस त्यानंतर एक आणखीन गोष्ट याच्यामध्ये मला आता जी महत्त्वाची वाटते तीच गोष्ट सांगतोय मी, बाकी नियम काही नाही आहेत. तर नियम क्रमांक जो आहे तो 25, तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तर तो काय? राज्य सल्लागार परिषद. हे लिहूनच घ्या, राज्य सल्लागार परिषद. पुन्हा जर माईक चालू आहे प्लीज, आपला माईक बंद आहे याची खात्री करा, म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. म्हणजे सर्वात जास्त मला त्रास होतो त्याचा. ओके, राज्य सल्लागार परिषद. तर या राज्य सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असतात शिक्षण मंत्री, ठीक आहे, आणि उपाध्यक्ष असतात शिक्षण राज्यमंत्री. आता शिक्षण राज्यमंत्री कोण आहे आपले? पंकज भोयर फ्रॉम वर्धा. आहे का वर्ध्याचं कोणी? याच्यामध्ये 4 किमान बरं का, 4 सदस्य जे आहेत ना, 4 सदस्य हे SC, ST आणि मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक यांच्यातील असावेत. बरोबर, महिला यांच्यापैकी म्हणजे एक असावे यांच्यामधली. SC एक, ST एक, महिला. ओके, यांच्यापैकी एक असणं अपेक्षित आहे. त्यानंतर 2 सदस्य असावेत अध्यापन क्षेत्रामध्ये तज्ज्ञ. त्यानंतर 1 सदस्य असावा पूर्व प्राथमिक म्हणजे अंगणवाडी मधला तज्ज्ञ. 1 सदस्य असावा विशेष बालक त्यांच्यामध्ये तज्ज्ञ असलेला. आणि यामध्ये देखील 50% या महिला असतात. 50% महिला असाव्यात असं अपेक्षित आहे या नियमामध्ये. येते लक्षात? माग RT मध्ये आपण माईक कुणाचं चालू आहे? प्लीज माईक बंद करा तो. हा बरं, आलं का लक्षात? लक्षात आलं का? एकदा मला थंब देऊन सांगा बरं.
लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया. पुढं आपल्याला घ्यायचं आहे एक आयोग घ्यायचे आणि तो इथं हा विषय संपवायचा आहे. इथं स्टार करून लिहा. सगळ्यांना समजलं का? एकदा थंब सगळ्यांनी द्या. एकदा व्हिडिओ ऑन करा. बरं पटापट एका सेकंदामध्ये व्हिडिओ ऑन करा. म्हणजे मला बघू द्या मी मेहनत घेतोय का तुम्ही पण घेताय. चौधरी मॅडम, आपला जास्तीत जास्त रिझल्ट आला पाहिजे. आमचे मित्र कोकणे सर आलेले आहेत. त्यांनी माझ्या शाळेसाठी आज जवळपास 4-5 हजार रुपयाचं विद्यार्थ्यांना जलेबी आणि काय दिले. जलेबी दिली, मिसळ पाव दिला आहे आणि माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि फ्रूटी दिले. ते नेहमीच देतात. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. सरजी थँक्यू सो मच. तुमच्या या सोशल वर्कला माझा सॅल्यूट आहे. तर बघा इथं लिहायचं तुम्हाला मानवी हक्क. काय लिहायचं आहे? मानवी हक्क लिहायचे. याला असं स्टार असा एक ॲरो करा. इथं लिहा किंवा मानवी हक्क आयोग म्हणा. इथे पुढे मानवी हक्क आयोग. इथं 1 नंबरला लिहा संयुक्त राष्ट्र. मग पुढं काय म्हणायचं? संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोग. इथं राष्ट्रीय. पुढं काय म्हणायचं? मानवी हक्क आयोग. इथं म्हणायचं राज्य. म्हणजे राज्य म्हणजे कोणतं? महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग. येते का लक्षात? त्यानंतर इथं खाली म्हणायचं 21 जून 1946 स्थापना. या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे. त्याचा कायदा जर म्हटलं तर तो आहे 28 सप्टेंबरचा 1993 ॲक्ट म्हणा पुढे. आणि स्थापना हे याला कंसात करा. हे आलं या गाऊसमध्ये. ओके. ॲक्ट हा जो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे त्याची स्थापना आहे 12 ऑक्टोबर 1993. त्यानंतर महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाची स्थापना आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की 6 मार्च याच्यावर प्रश्न MPSCला PSI मुख्य परीक्षेला हे कायद्याचे वगैरे पुस्तक असतात ना पेपर तर त्यामध्ये येतात हे लॉचे. 6 म्हणजे लॉ म्हणजे LLBचा लॉ नाही. हे कायदे इकडं पण असतात. ते PSIचं करत असताना तिकडे वेगळे लॉ असतात. जसं की IPC आता त्याचं नाव बदललं आहे. भारतीय न्याय संहिता झाले. हे जे आहेत ना ते पण असतं त्यांना. तर हे त्या ठिकाणी आहे. खूप वेळ आले. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली? तर 6 मार्च 2001. त्यानंतर इथे लिहायचं आहे या आयोगामध्ये सदस्य असतात 53. ठीक आहे. आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगामध्ये सदस्य असतात 1 + 4 + 4 बरोबर 9. आणि राज्य मानवी हक्क आयोगामध्ये किती सदस्य असतात? इथं कंसात लिहा. इथं सदस्य राज्य मानवी हक्क आयोगामध्ये किती सदस्य असतात? 1 + 4 + 4 बरोबर 9. ठीक आहे. येते लक्षात? या आयोगामध्ये जे काही सदस्य असतात ते 3 वर्षांसाठी निवडले जातात. या आयोगामध्ये जे काही सदस्य असतात ते किती वर्षासाठी निवडले जातात सांगा बरं? 5. इकडे पण 5 वर्षासाठी. येते लक्षात?
दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची आपल्याला, ह्या आयोगाचं हे आयोग होता, मग ही परिषद झाली. मग परीक्षेमध्ये जर परीक्षण आला तुम्हाला की संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाचे परिषदेमध्ये, किंवा असाही प्रश्न येऊ शकेल की संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेची स्थापना कधी झाली, तर ती आहे 15 मार्च 2006. 15 मार्च 2006. ती काय आहे? परिषद आहे, परिषद. आता कौन्सिल म्हणतात तिला. आता म्हणजे आता ही कार्यरत आहे. आयोग कार्यरत आहे का आता? नाही. ओके, आयोग कार्यरत नाही. त्यानंतर इथं थोडंसं आपल्याला हे जे 4 लोक आहेत ना, हे पदसिद्ध लोक आहेत. ते थोडंसं तुम्हाला 1 2 3 4 इथं तुम्हाला जागा असेल तर तुम्ही खाली लिहा. इथं तुम्ही लिहून घेऊ शकता. आता ते तुमच्या कल्पकतेवर आहे. कल्पकता आपल्याकडे असते भरपूर, आपण कविता वगैरे करतो. तर आहे इथं काय, ते 4 जे मानद सदस्य आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. जसे की अनुसूचित जाती आयोगाचा एक सदस्य असतो, अनुसूचित जमाती आयोगाचा एक सदस्य असतो, ठीक आहे. एक महिला आयोगाचे सदस्य असतो, पदसिद्ध सदस्य, मानद सदस्य म्हणतात त्यांना, महिला आयोगाचे. आणि एक असतात मायनॉरिटीचे. असे 4 असतात हे. आणि हे जे 4 असतात, हे 4 याच्यामध्ये कोणकोणते असतात? 2 सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतात, ठीक आहे, आणि 2 उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतात. असो, तेवढं आपल्या डीपमध्ये काही घेणं नाही आहे. हे पण घेणं नाही आहे. ओके, हे पण आपल्याला काही आपलं हे हा विशेष नाही आहे. ओके, फक्त हे थोडी माहिती राहू द्या, कारण हे बालहक्काच्या संदर्भातले आहे ते. कारण हे पण बालहक्कांच्या तक्रारी घेतात. हे पण पण तक्रारी घेऊन यांना पण अधिकार काही नाही बरं का, तुम्हाला सांगतो मधली गोष्ट. यांना अधिकार नाही आहेत. हां, यांना पुरेसं पाहिजे तसं हे नाही आहे त्यांना, जसं की पोलीस असतो किंवा जेलमध्ये असं काही नसतं. शिफारशीच करतात हे सगळे लोक. ओके, हे शिफारशी करणारेच आहेत हे. असो, तर असं आहे. आणि आता एक महत्त्वाचं एक लिहून घ्यायचे आपल्याला, जे की परीक्षाभिमुख आहे. याचे अध्यक्ष जे आहेत ना, याचे अध्यक्ष हे 70 वर्ष वयापर्यंत राहतात. 70 वर्ष अध्यक्ष. आणि हे सदस्य किती वर्ष? सदस्य किती वर्षापर्यंत राहतात? सदस्य देखील 70 वर्ष वयापर्यंत राहतात. अध्यक्ष आणि 70 हे फक्त म्हणजे का सांगितलं हे, तर बाकी ना 65च आहे. बाकी कुठं पण 65. पण हे मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष मात्र सदस्य असतील, अध्यक्ष हे मात्र 70 वर्ष वयापर्यंत राहतात. इकडं रिटायर्ड झाले सर्वोच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, माजी सरन्यायाधीश, रिटायर्ड सरन्यायाधीश इकडं अध्यक्ष बनतात, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष बनतात. आणि मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पहिले अध्यक्ष कोण होते? पहिले अध्यक्ष होते रंगनाथ मिश्रा. ठीक आहे, रंगनाथ मिश्रा. आणि आत्ताचे 9वे कोण आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कोण आहेत ते? रामा सुब्रमण्यन. सुब्रमण्यन असं त्यांचं नाव आहे. हे लक्षात ठेवा नाव. एवढं हे का येईल की नाही माहिती नाही, पण हा येऊ शकतो. पहिला भरपूर वेळेस आलेला आहे. पहिला मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? मानवी हक्क आयोगाचे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? रंगनाथ मिश्रा. ठीक आहे, हे आहेत. त्यानंतर हे जे आहे आपलं 6 मार्च 2001 आपलं महाराष्ट्राचं. तर महाराष्ट्राचे जे आहेत पहिले होते, महाराष्ट्राचे पहिले कोण होते? पहिले अध्यक्ष होते अरविंद सावंत, न्यायमूर्ती. हे पण सगळे न्यायमूर्ती म्हणा बरं का, आता इथं मी म्हणलं नाही, त्यांचा सन्मानच आहे. अरविंद सावंत सन्माननीयच आहेत ते. आणि आत्ताचे सध्या कोण आहेत? सध्या बिदरचे आहेत. M.A. बिदर नाही, बदर. M.A. बदर सध्या आहेत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे
सध्याचे अध्यक्ष बिदरचे आहेत. नाही, ते बदर नाव आहे त्यांचं, उगं बिदर म्हटलं मी. आलं का लक्षात? बस हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे आणि दुसरी एक गोष्ट जी की पुढे आपण जाणारच आहोत, तो बाल हक्क संरक्षण आयोग आहे. बाल हक्क संरक्षण अधिनियम आहे. तो अधिनियम त्याला घेऊ आपण एखाद दिवशी, असं संपून टाकू तो, म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये त्याला संपून टाकू. आता तो घेऊ नये, कारण तुम्ही लई कलम 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 लिहून घेतलेत सगळे. कुठचं कलम कुठं हेच कळणार नाही तुम्हाला. हां, समजत आहे? तुषार सर, सब राजी खुशी, सब ठीक ठाक? कुछ भी ठीक ठाक नहीं है सर, काम था, बाहर जाने का था, मगर ये करना पड़ रहा है. बघा आता आणखीन एक लिहून घ्यायचे जे आहे, जे मी काय म्हटलं तुम्हाला, जो बाल हक्क संरक्षण अधिनियम आहे ना, तो मी तुम्हाला असंच एखाद्या वेळेस व्यवस्थित सांगणार आहे. तो बाल हक्क संरक्षण ॲक्ट, पण त्या ॲक्टच्या आधी आपण आत्ता इथं कन्क्लूड करण्याच्या बेतात आहोत. आपण ॲक्ट घेत नाही आपण इथे, ॲक्ट लिहायचं नाही, हे नंतर घेणार आपण ॲक्ट व्यवस्थित थोडं आणखी. आता आपण घेतो स्टार करून तुम्हाला लिहायचं आहे. बरं, हे मागचं व्यवस्थित झालं का मला सांगा बरं, मला एकदा थंब दाखवा. 3-4 जणांना समजलंय, म्हणजे उईके सरांना लय वेळ समजले. त्यांनी लय थंब केलीत अशी, लय लय लय. ठीक आहे सर. हॅलो सर. बोलो सर. मानव हक्क आयोगाचे 9वे अध्यक्ष कोण आहे? सुब्रमण्यम काय? रामा सुब्रमण्यन आहे त्याचं नाव, रामा सुब्रमण्यन. ती दोन्ही लक्षात राहू द्या, कोणताही येऊ शकते प्रश्न. बाकी मधले येणार नाहीत. भरली मोठी लिस्ट आहे त्यांची, 9 लोकांची, काही घेणं नाही आपल्याला. ओके, समजलं? चलो ठीक आहे, कोई बात नाही. आता हा आपण शेवटचा पॉईंट घेऊया. स्टार करून इथं तुम्हाला लिहायचं आहे बाल हक्क उद्यापासून फीस वाढत आहे बरं का. जे कोणी असतील त्यांना सांगा. ठीक आहे, बाल हक्क संरक्षण आयोग लिहायचे तुम्हाला. थोडक्यात एकदम शॉर्ट बट स्वीट. कडू घ्यायचंच नाही आपण काही. ते कडू काही येतच नाही परीक्षेला. त्यांना जे आवडतं ना तेच देतात ते. ठीक आहे, त्यांना माहिती आहे हे काही एवढी MPCचे आहे काही एवढं डिटेल द्यायला. आपण तर MPCला येईल असं पद्धतीने देतोय. असं करा. केलं का असं? असं केलं का सर्वांनी? त्यानंतर इतर लिहा राष्ट्रीय. इथं लिहा राज्य. मला एकदा व्हिडिओ ऑन करून मला सगळ्यांनी सांगा एकदा बरं का. मला तुमच्याकडे बघून एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मलाच हे वाटतं, व्हिडिओ ऑन करून सांगा सगळ्यांनी एकच प्रश्न. सगळ्यांचे आहेत व्हिडिओ ऑन. मला सांगा आपल्याला हे नोट्स जे आहे थोडक्यात नोट्स आपण का नाही टाकत आहे बरं ग्रुपवर? काय अडचण काय? म्हणजे मलाही प्रश्न विचारताना मला वाटतं का टाकत नसते. मला त्याचं उत्तर सापडत नाही ना, म्हणून मग मलाच विचारतो मी का हो. हे बा आता झालं, एक फोटो काढायचे आणि टाकायचे ग्रुपवर. वाटल्यास तुम्ही त्याच्यावर नाव टाका माझं, नोट्स बाय संदीप ससाने सर, आणखी भारी होईल. सर हॅलो सर. हां बोला. हॅलो. हां बोला सर बोला. काय नाही, अक्षर लिहितो ना तेव्हा अक्षर खराब असतं, मग आपलं अक्षर ग्रुप मध्ये मग तुम्ही रफ करून फेर करा, ते तुमचा फायदा आहे. बघा तुम्हाला सांगतो, वेळ कुठंच जात नाही. तर मला असं नका वाटू देऊ की तो माझा लय वेळ चाललाय, हे नाही. तो तुम्ही लिहिताय ना, तर तुमचा माइंड तुम्ही शांत करताय. लक्षात ठेवा,
आज आपल्या डोक्यामध्ये 1718 किडे आहेत. अरे यार, हे तो मेरा आलं का लक्षात? आपल्या डोक्यामध्ये खूप मोठे खूप प्रॉब्लेम आहेत आणि आपण ज्यावेळेस लिहितो व्यवस्थित छानपैकी बसून क्लास करतो त्यावेळेस ती किडी आपण बाजूला हकलून देतो. चलो तुम्हारा काम नहीं है हमारे पास, हमको अच्छा काम करना है. कहीं तो अच्छा अच्छी तरह अच्छी साईड हम जा रहे. तुम बताओ, आहे का डोक्यात तुमच्या काही? सांगा बरं. केंद्र प्रमुखांनी मॅसेज टाकलाय, हां, की विस्तार अधिकारी साहेबांनी काहीतरी बोलले, गशी मॅडमचा हाव आहे, माझं काहीतरी सर्व्हिस बुकचं राहिले, काहीतरी राहिले. आहे का डोक्यात काहीतरी इथं? खरं सांगा इमानदारीनं. आहे डोक्यात काही? इतर तुमच्या डोक्यात काहीच नाही असं मला वाटते. का आहे? क्लास ज्यावेळेस तुम्ही करता इथे त्यावेळेस काहीच नसतं. मग तुम्हाला काय करायचं आहे? ये हो गया ना, की मस्तपैकी त्याचा हायलायटर करा. हायलायटर मस्त रेस मारा, हायलाईट करा. हायलायटरिंग असं असतं ते दाखवतो तुम्हाला. ते हायलायटर मस्तपैकी टाका. म्हणजे मला उत्तर सापडत नाही ना, यार क्यों ऐसा हो रहा है भाई. पहले तो एक दो डालते थे, अब वो भी कंटाळ गए. जैसे की हमारे चौधरी मॅडम. मीच काय रोज मीच काय टाकायचं रोज है ना मॅडम. कुणीच टाकत नाही, जाऊ दे तिकडे. मी नाही टाकत. असं ठीक आहे. चला काय हरकत नाही, तुम्ही टाकाल. मला आता गॅरंटी आहे आज टाकाल तुम्ही. नाही तर मला आणखी त्यावर मग आणखी माझा वेळ त्याच्यात जाईल. असो काय हरकत नाही. बघा तर आपला तर हे काय चाललंय, तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. हा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे ना, तर आपला बाल हक्क अधिनियम ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस तर ते सर्व व्यवस्थित घेऊच. त्या बाल हक्क अधिनियमाच्या कलम 3 नव्हे. मग आता तुम्हाला काय लिहायचं इथं? बाल हक्क हे दिसतं, ओळखू यायला का? बाल हक्क अधिनियम किंवा ऍक्ट म्हणायचं. त्याचे अधिनियम द्या, अवघड शब्द आहे. ऍक्ट म्हणा नुसतं तुम्ही. बाल हक्क ऍक्ट. बाल हक्क ऍक्ट. ठीक आहे. बाल हक्क ऍक्ट कधीचा आहे तो? 2005 च्या कलम 3 नव्हे, कलम 3. मग हा पण त्याच कायद्याने, पण मात्र याचं कलम किती आहे? 17. कलम 17 आहे. 17 वाले खतरा. कलम 17 नव्हे, आहे की नाही? येते लक्षात? हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. कलम हे येऊ शकतं कारण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. बाल हक्क आपल्याला अभ्यासक्रमालाच आहे डायरेक्ट तो. ओके. आणि हा जो आयोग आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, त्याची स्थापना या कायद्याने, कोणत्या? बाल हक्क राष्ट्रीय बाल हक्क अधिनियम 2005 च्या कायद्याने 5 मार्च 2007 रोजी झालेले आहे. याच्यावर भरपूर प्रश्न आलेले आहेत आणि भरपूर वेळा लोकांचं चुकलेलं आहे. आपल्याला इथं वाटतं सोपं आहे ना सर, 7 लक्षात ठेवा, इझी राहतं ना. तिथे येतं तिथे येतं 3 मार्च 2005. तिथे येतं 3 मार्च 2007. हां, तिथे येतं 5 मार्च 2005. हां, तिथे येतं 7 मार्च. हां, ठीक आहे. किती येतं इथं? एक घ्यावं लागेल ना उत्तर कोणतं तरी. इथे येतं 5 मार्च 2007. गडबड हो जाते हे. तब हे 7 आहे. 7 आहे ना बाबा? ठीक आहे. काही जणांना 5 वाटतंय, हे 5 कडे जातात चुकतात तिथं. परत ज्यांना माहीत आहे 5 नाही बाबा इथं नाही, लगेच नाही झाला, मग कट मारायचं. त्याला पर्याय तो कट हे नाही, हे तर उत्तर नाही. मग 50% जिंकलो, 50% जिंकलो. आता हे राहिलं 7 इथं पण आहे. आता 3 का 5? 3 का 5? हे बघा 3 आणि 5. 3 नाही 5. हां, आणि मार्च 5 मार्च म्हणून लक्षात ठेवा. 5 मार्च. मग आपला हा राज्य बाल हक्क अधिनियम तो आहे जुलै 2007. जुलै 2000 महाराष्ट्र राज्य बाल हक्क
संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? जुलै 2007 मध्ये. राहील लक्षात. याच्यामध्ये पण 6+1 म्हणजे एक अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय प्लस 6 सदस्य आहेत. याच्यामध्ये बी सेम, एक अध्यक्ष महोदय प्लस 6 सन्माननीय सदस्य, असे 7 आहेत. त्रिसदस्यीय समिती वगैरे असती, ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. त्या त्रिसदस्यीय समितीचे जे काही अध्यक्ष असतात तर तेच असणार आहेत. कोण? महिला व बाल विकास अधिकारी केंद्राचे, ठीक आहे. तो काही तेवढी डीपची गरज नाही आहे. या 6 मध्ये, ठीक आहे, या 6 मध्ये आपल्या महाराष्ट्रानेच ठरवलं 7 मध्ये की बाबा किमान 2 तरी महिला असाव्यात. केंद्रानं काही तसंच ठरवलेलं नाही. हे बी तेवढं आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे. इथं मात्र महत्वाचं आहे काय, की अध्यक्ष महोदय 65 वर्षापर्यंत राहू शकतात आणि सदस्य, सन्माननीय सदस्य 60 वर्षापर्यंत राहू शकतात. त्यांचा कार्यकाल असतो 3 वर्ष. किती वर्ष? 3 वर्ष. 3 वर्ष. ठीक आहे. यांचा पण कार्यकाल 3 वर्ष असतो. आता एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे, ती विसरायची नाही, कारण ती परीक्षेला मे बी येऊ शकते. मे बी. या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत प्रियांक कानुंगो. कानुंगो अध्यक्ष आहेत सध्या. ओके. आणि या राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत सुशीबेन शाह. सुशीबेन ही महिला आहे का जेंट्स आहे सांगा बरं? सुशीबेन शाह महिला. ठीक आहे, त्या महिला आहेत. त्यांची कामं वगैरे ते काय आता तुम्हाला सांगायचं, त्याच्यावर जास्त डिस्कशन करण्याची, तिथं वेळ घालण्याची आपल्याला गरज नाही असं मला वैयक्तिक वाटतंय. पण मात्र हा जो एक पॉईंट देतोय ते खूप परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय, म्हणून मी तो व्यवस्थित लिहून देतोय. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर तो आहे हे जे याचं HQ आहे, HQ हेडक्वार्टर मुंबईला आहे. वाकोडे मॅडम च्या मुंबईला, मुंबईहून आहेत म्हणून म्हणतोय आपण आता आपल्यामध्ये इथं, ठीक आहे, आपल्या राजधानीमधून. HQ मुंबईला आहे. आणि ठीक आहे ना सर, मुंबईलाच असेल ना, आता कुठं असणार आहे ते, ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. पण हे वाक्य महत्त्वाचं आहे. कोणतं? आता मी लिहून देतो ते आहे ब्रीद वाक्य. काय आहे? स्वप्न बलशाली राष्ट्राचे बाल मतांच्या सन्मानाचे, मतांच्या नाही, मतांच्या, ओट नाही, ओपिनियन, ओट म्हणण्यापेक्षा ओपिनियन, बालमतांच्या सन्मानाचे, हे लक्षात राहू द्या. स्वप्न बलशाली राष्ट्राचे. आता हे राज्य जरी असेल, राज्य बिरीद वाक्य आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचं हे बिरीद वाक्य आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचं बिरीद वाक्य काय? स्वप्न बलशाली राष्ट्राचे बालमतांच्या सन्मानाचे, असं आहे ते. ओके. अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं मला वाटतं हे आजचं हे झालेलं आहे. नसेल झालं काही जणांचं तर समजायचं तुमचं लक्ष नव्हतं. झालं असेल तर तुमचं धन्यवाद आहे आणि तुमचे खूप खूप आभार आहेत. कोणाकोणाला समजलं हे सांगा बरं. कोणाकोणाला समजलं? मस्तपैकी एकदम भारी समजलं. कोणाकोणाला? सबको समझ गया है. भोसले मैडम, चौधरी मैडम, मुनीशो सर, मूल सर,
समजलं हो, पण ते रिवाइज करणं जरा अवघड आहे. वो तो है. आता ते तर नाही मी करू शकत. हो ना. मी रिव्हिजन करतो इकडे, पण मी करून काय फायदा आहे. हो सर. असं आहे. सध्या दिवाळीच आहे डोक्यात. सध्या रिवाइज करायचं दिवाळी माईक. चला ठीक आहे. तुम्हाला व्यवस्थित छान समजलं असेल तर समजलं का अमोल सर? एकदा करा, व्हिडिओ ऑन करा एकदा सगळेजण. एक मिनिटासाठी फक्त आपण आपलं रेग्युलर घेऊया दुसरं. माझी नोटबुक गेली. समजा एखाद्या वेळेस कोणी आपल्यामध्ये मुद्दाम कोणी क्लास बुडवत नाही आलं तर त्याला विचारायला होतात तेच नोट्सही, आणि मलाही ते चांगलं वाटतं, लिहून घेताय बुवा, करताय व्यवस्थित, म्हणजे आहे. बरं असो, काय हरकत नाही. आता आपण आज घेत असतो बुद्धिमत्तेमधला एक जबरदस्त चॅप्टर आपल्याला पुढे न्यायचा होता, पण आज आपण अक्षरमालापासून सुरुवात करूया. अक्षरमालावर थोडे घेऊ आणि मग एखादीशी अंकमाला संपवून टाकू. अक्षरमाला, अंकमाला, तुम्हाला आवड काय काय असतं मला माहिती आहे, बुद्धिमत्तेमध्ये काय येणार आहे ते, ठीक आहे, ते घेऊ आपण पुढे नंतर. ओके, आत्ताच घेतलं समजा, आता मी तुम्हाला घेतलं इनपुट आउटपुट घ्या, परीक्षापर्यंत काही नाही लक्षात राहत. म्हणून थोडं रुको जरा, सब्र करू, किंवा नातेसंबंध इथून सुरुवात करू आपण. आता आज आपण काय करणार आहोत तर अक्षरमाला तुम्ही इथे लिहा तुमच्या बुद्धिमत्तेच्या. तुम्ही 300 पानाची वही केली आहे ना, किंवा प्रॅक्टिससाठी त्याचे भाग केलेत ना, किंवा एक वेगळी मानसशास्त्राला केली असेल, किंवा एक याला रफला केली असेल, किंवा ट्रिकला एक नोट्स केली असेल, काय केलं असेल तुम्हाला असंच चालते. नाही म्हणलं तरी असतंच ते प्रत्येकाचं. नाही म्हणतात, सर्व अभ्यास करतात बरं का. आम्हाला म्हणे काही जण म्हणे तर TETचा फॉर्मच भरला नाही म्हणे. आणि आता तर फक्त 10% लोक राहिले असतील, 10-15%. अहो अख्ख्याने TETचे फॉर्म भरले, आणि यांच्यासाठी पण तारीख वाढून भेटण्याची शक्यता आहे. यांच्यासाठी परत महसूल जमा होते ना शासनाला, किती महसूल तो. आणि नाही भरलाच नाही फॉर्म, ठीक आहे. असो, तर इथं तुम्हाला लिहायचे अक्षरमाला. आपल्याला मराठी अक्षरमाला येत नाही, येते इंग्रजी अक्षरमाला. इंग्रजी अक्षरमाला येते बरं का. मराठी अक्षरमाला येते का आपल्याला? शक्यतो नाही येत. ते मराठीमध्ये येते जोडाक्षर, ते पण तेवढं येत नाही, जोडाक्षर वगैरे. तर आता काय करायचं, परीक्षेमध्ये गेलो, पेपर हातात भेटला, थोडा वेळ असेल तुमच्याकडं, केंद्र प्रमुखाचं असेल तर IBPS जर घेत असेल तर ते ऑनलाईन असेल जे असेल ते, जरी असेल तरी तुमच्याकडे कोरा कागद देतात ते परीक्षेला. आता पहिल्यांदा ज्याचा अनुभव आहे ते, आता मला खूप अनुभव झाला आहे, ठीक आहे. मी भरपूर महसूल दिला आहे शासनाला, परीक्षेला दिलेत, फीस भरलेत. ओके, तर काय करायचं, गेल्या हे ABCD लिहून घ्यायची, AB अशीच लिहून घ्यायची, CDEF GHIJKLM अशी लिहिली. यमच्या खाली N लिहायचा, OPQRSTUVWXYZ. लिहिलं का? असं लिहून घ्यायचं. लिहिलं का तुम्ही? लिहा. आपण नाही लिहित, मुलांना लिहायला होतं ABCD, आपण नाही लिहित. लिहा रे ABCD. तुम्ही पण लिहा कधी तर, ठीक आहे. 1 2, C ला 3, D ला 4 5 6, G ला 7, 8 ला H, 9 ला 9 10 11 12 13, आणि हे N ला 14, O ला 15, P ला 16, Q ला 17, R ला 18, S ला 19, T ला 20, U ला 21, V ला 22, W ला 23,
एक्सला 24, वायला 25 आणि झेडला 26. ठीक आहे, हे असं केलं आपण. हे आपल्याला असं पार्ट झालं समजू आपण. तर मग काय करायचं, ह्याच्या थोड्या जोड्या लावायच्या ह्या, आणि ह्या जोड्या आपण लिहून नाही घ्यायच्या. ये इथं लिहून घेऊ आपण. ये झड है ना, बी हे असं बी वाय, त्यानंतर असं सी एक्स. ओके, इथं डी डब्ल्यू, हां ई व्ही, त्यानंतर फू एफ यू. एफ यू व्ही वाटून राहिला, पेन दुसरा घेतो. एफ यू जी टी एच एस आय आर जे क्यू कप लोमन एम एन ए झड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू ई व्ही एफ यू. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवायचं आहे. हे एवढ्या जोड्यावर प्रश्न येतो. ए झड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू ई एफ यू, हां फू जी टी एच एस आय आर जे क्यू कप लोमन, हे असं लक्षात ठेवायचं आहे. आणखीन एक ह्याच्यामध्ये आणखी एक लोक अशी कृती काढतात. असं लक्षात ठेवतात की काय लक्षात ठेवतात, ए ई आय ओ लक्षात ठेवतात. ए ई आय ओ यू हे काय आहेत बरं, हे वोवेल्स आहेत. ठीक आहे, याचा क्रमांक किती आहे, याचा 1. ईचा काय आहे, ईचा आहे 5. आयचा काय आहे 9. आणि ओचा काय आहे 15 आहे. यूचा काय आहे 22 आहे. ठीक आहे, ही वोवेल्स आहेत. वोवेल्स म्हणजे स्वर आहेत, मग इंग्लिशमधले स्वर. यूचा 21 आहे. हां यूचा सॉरी यूचा 21 आहे. हे असं. त्यानंतर आणखीन एक काही करतात, भरपूर क्लृप्त्या करतात. जे ज्याच्यावर जास्त विचार करेल त्याला जास्त क्लृप्त्या सापडतात. ट्रिक म्हणतो आपण, ट्रिक सापडतात. जो जास्त विचार करेल त्याला जास्त ट्रिक सापडतात. काही लोक असे करतात, ई जे इजोटी, ई जे ओ टी आणि वाय. ईचा किती आहे बरं क्रमांक, ईचा क्रमांक आहे 5, जेचा क्रमांक आहे 10, ओचा क्रमांक आहे 15 आणि टीचा क्रमांक आहे 20 आणि वायचा क्रमांक 25. ठीक आहे, ह्या अशा एवढ्या जोडीतले लक्षात ठेवतात. याच्या मागे 4, याच्या मागे मग मागे याच्या 4, हे असे लक्षात ठेवतात. याच्या जवळजवळची इजोटी असेही लक्षात ठेवतात लोक. कसंही लक्षात ठेवतात, फक्त ते तुमचा क्रमांक लक्षात राहायला पाहिजे. जसं आता सरांनी सांगितलं की इथं मी 22 लिहिलं तर यूला 21, व्हीला 22, डब्ल्यूला 23. तुमचे लक्षात कुठं राहत नाहीत, मी सांगू तुम्हाला. हे इथपर्यंत राहतात. हे बघा, हे इथपर्यंत राहतात, फूपर्यंत, एफपर्यंत. जीला वाटते 8 असेल, नाही ते 8, एच आय जे. ओके, हे हां एम इथपर्यंत राहतात, हे पण राहतात. हे इथं गडबड होऊन जाते, डब्ल्यू व्ही यू व्ही डब्ल्यूला, हे पण राहतात शेवटचे 3. ठीक आहे, तर हे अक्षरमालामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येतात. तुम्हाला याचे 2-3 प्रकार आहेत, परीक्षेला आलेले प्रकार आहेत, तेही आपण घेऊन टाकूया. ठीक आहे, परीक्षेला आलेले एकदम तुम्हाला बघितलं की उत्तर येईल अशा पद्धतीची एक ट्रिक आहे, ते मी सांगतो. अरे कहाँ गया हमारा कर्सर, अरे कुठे गेला भाऊ तू. ते बोलता बोलता ना हे पेन कुठेतरी लागला जातो आणि मग हे काहीच होत. आला आला. हे लिहून घेतलंय तुम्ही सर्वांनी, नसेल लिहून घेतलं पाठच आहे सर, आम्हाला काय गरज आहे लिहायची. ओ मी कितीदा तरी लिहिलो, तरी मी आता लिहिलो.
ठीक आहे. चला मग आपण घेऊया पहिला प्रश्न. म्हणजे प्रश्नच तुम्हाला तुमचा प्रश्न द्या हो, तुम्ही ते लिहून घ्यायचं, जाऊ द्या प्रश्न द्या. चला घ्या पहिला प्रश्न. आता पर्याय राहतात तिथं पण काही घ्यायचं नाही. जे एल एन पी च्या पुढे इथं क्वेश्चन मार्क. सांगा, तुम्ही सांगा. आता तुम्ही लिहून घेतले ना. कितीचा फरक आहे आर येईल आर. इथं? आर प्लस एक एल प्लस एक एन पी ओ पुढं काय येईल? पी आहे. क्यू जाऊ द्यायचं इथलं. प्लस एक क्यू जाऊ द्यायचं आणि आर. आलं का आर सगळ्यांचं? आर आलं का सगळ्यांचं? ठीक आहे. दुसरं एवढं सोपं येत नाही. अपेक्षाही करायची नाही. हा मग कशाला घेताय सर? रुको जरा. ठीक आहे. दुसरं प्रश्न दुसरा. जी एन एच एम आई एल जे के एंड क्वेश्चन मार्क. बताओ जल्दी. ABCD जी एच आई जे के एन उलट झाले. एम एल एम एन. सांगा सांगा काय ते सांगा. बघून सांगा काय ते. केजे केएन केजे. चला बघा ह्याच्यासाठी काय ए बघा केजे बरोबर आहे. जी एच आय जे आणि के. इथं के आला. एन एम एन एम एन याचा आहे जे के एल एम आणि एन. काय ते इथं के जे. बरोबर आहे का? कळलं का नाही? जे कोणाला कळलं का नाही कळलं? हे बघा इथं म्हणलंय त्यांनी जे कळलं. इथं के इथं काय म्हणलं हे पहिलं कळलं. दुसरं बघा. दुसरं काही जणांना कळलं नसेल. के एल एम एन. ह्या के च्या आधी काय ते सांगा बरं. जे येते जे के एल एम एन. ठीक आहे. के जी. 3 नंबरचा घ्या प्रश्न तिसरा. CIO 1. त्यानंतर EKQ. त्यानंतर HNT. त्यानंतर LRX. बताओ.
चला झालं. QWC. बरं बघू बघू. बघा हे बघा ABC D C नंतर एक प्लस केला, CD सोडला म्हणजे एक सोडून एक. ओके ABCDE. IJ सोडला KOPQ. म्हणजे काय तर हे पद आहे ना, या पदामध्ये या प्रत्येक अक्षरामध्ये एक एक प्लस केलं की दुसरं येत आहे. इथं काय करायचं आहे, इथं बघू आता EFG दोन सोडले याचं आलं, KLM दोन सोडले, QRS दोन सोडले. मग इथं तीन सोडले असतील बघा. इथं एक सोडला, इथं दोन सोडला आणि इथे ह्या दोघांमध्ये तीन सोडले असतीलच. काही बघायचीच गरज नाही जास्त आपल्याला, बघून इथं वेळ घालायचं नाही. मग चार सोडून बघायचं आपण क्रमाने. आता इथं L नंतर चार सोडू आपण. L M N O P सोडले, काय लिहू इथं मी Q. R नंतर चार सोडायचे, काही सोडायचे R PQR RSTUV, काय येईल इथं W. आता X नंतर चार सोडायचे, XYZAB आणि C. आलं का सगळ्यांचं? समजे क्या? असं अपेक्षित आहे, पण ते पहिलं अपेक्षित नाही. हे अपेक्षित आहे परीक्षेमध्ये येण्यासाठी. अशा पद्धतीचं लॉजिक येऊ शकतं. यस सर, पाटील सर, व्हेरी नाईस, बहुत बढ़िया. चला घ्या दुसरं 4 नंबर. FMPT. तुषार सर आहेत का? गेले. IJSQ, LG VN OD YK. हे झालं का गडबड गोंधळ? हे संपलं नाही. सोडवा. RABH RABH. बर.
आलं का सर्वांचं? अरे बी ए चाले कुर्वे सरांचं. ओके, अरे बी ए चाले कुर्वे सरांचं. आणखी बरं बघू काय येते ते. बघा FMPT FMPT. आता असं जर मोठं दिलं काय करायचं? शक्यतो हे पहिले बघायचं काय चाललंय यांचं. हे पहिले लोकांचं काय चाललंय बघायचं. यांच्यामध्ये काय लिंक 100% यांच्यामध्येच लिंक लागते. या पहिल्या लोकांतच येतं का लक्षात? मग आता बघा बरं, एफ नंतर काय येते? एफ GH म्हणजे 2 सोडले. आय आलं. आय नंतर काय सोडले? किती सोडले बघू? JK जे आणि के सोडले म्हणजे 2 सोडले. चालले काय ते बरोबर चालले म्हणजे 2 सोडले. इथं पण इथं LMN हे पण बरोबर आलं. मग आता आपण बघून घ्यायचं लगेच. ओच्या नंतर 2 सोडून घ्यायचं. ओच्या नंतर 2 सोडायचं. काय? P आणि Q सोडायचं. काय येईल इथं? R येईल. पर्यायामध्ये आपल्याला कुठेतरी एक राहते, 1-2 पर्यायच राहतात आरचे, बाकीचे दुसरेच राहतात. मग त्यांना कट मारायचे लगेच. आता यमचं बघू. यमच्या जे मध्ये काहीतरी भानगड असणारच आहे. यम पासून पुढे जे काही नाही राहत. यम पासून पुढे जे राहते का कधी? यमच्या मागे जे राहते. म्हणजे काय? तर यमच्या मागे काय काय? यमच्या मागे जर आपण गेलो तर LK म्हणजे 2 मायनस LK बरोबर ना. आणि मग येते जे. मग जेच्या मागच जावं लागेल. आता इथं जर मागं गेलो तर इथे मागं जावं लागेल. मायनस काय इथं जी आले म्हणजेच काय? जेच्या मागं काय काय येतं इथं सांगा. तुम्ही लिहून घेतले ना? आय आणि एच बरोबर आहे का? किंवा आय आणि एच किंवा एच आणि आय. आता तुम्ही काही म्हणा. जे कडून गेलो तर आय एच येते आणि मग जी येते इथे. जीच्या नंतर डी आले. जीच्या मागे गेलं येतं एफ आणि इथं येतं ई. आता डीच्या आणखी मागं जाऊ आपण. 2 सी काय ते? सी आणि बी बरोबर आहे का? मग इथं काय येईल? बरोबर आहे का? बरं, हे आर एचा पर्याय तिथं कुठेतरी असतोच. आता पीचं बघू आपण. पीचं काय चाललंय बघू. पीच्या पुढे राहतो का यस मागे राहतो? आपल्या अंकमालिकेमध्ये पीच्या पुढे यस राहतो. तर पीच्या पुढे बघा, पीच्या पुढे हे यस आहे. तर बघा पी आर ओ पी क्यू आर क्यू आणि आर सोडलं म्हणजे 2 सोडलं +2. यसच्या पुढे 2 ओ पी क्यू आर एस टी आणि यू मग व्ही बरोबर प्लस हे पण. त्यानंतर हे काय? वाय व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि याच्या पुढे वायच्या पुढे वाय झड येतं. एक येतं झड आणि ये येतं. मग इथं काय येईल? बी. सी नाही बी येईल. बी बरोबर आहे ना? समजताय की नाही? गडबड गोंधळ हो रहा है. गडबड गोंधळ तो होय काही. हे बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे. आर ए बी आलं. आता टीचं आणि या क्यूचं काय चाललंय बघू. टीच्या मागं राहते क्यू का पुढे राहते? नक्कीच मागं राहते. बरोबर मागं राहते ना टीच्या. हे टीच्या मागं क्यू राहतं. मागं बनलं तर काय काय राहते? क्यूच्या नंतर मागं काय काय राहते बघा. हे एस सोडला आणि आर सोडला की मग येतं क्यू म्हणजे मायनस. हे बी मायनस वाले म्हणजे इथंही काय तर मायनसच भानगड असेल. मग आरच्या मागं काय येतं? क्यूच्या मागं पी येतं आणि ओ येतं आणि मग एन येतं. बरोबर ना? ह्याच्या मागं यांच्या मागं गेलो आपण. मागं गेलो. यांच्या मागं म्हणजे बॅक असं. ओके.
एम येतं आणि एल येतं. मग इथं के आले. आता केच्या मागं जायचं, 2 सोडायचे. 2 काय मागं गेलं तर 2 जे पण सोडावं लागेल आणि आय पण सोडावं लागेल. इथं एच लिहावं लागेल. एच आर ए बीच ज्यानं लिहिलंय म्हणजे कुर्वे सरांनी लिहिले. कुर्वे सरांचं स्वागत आणि फास्ट डोकं चालवलं त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. ज्याने ज्याने सोडवलं त्या सगळ्यांचं अभिनंदन. बाकी कटू राहिले म्हणजे हे त्यांना सोपं वाटत असेल किंवा कठीण जात असेल, दोघांपैकी एक असू शकेल, किंवा बोर होत असेल. एक गोष्ट अलगही पडा रे हे सगळे. पण आता हे असंच सांगावं लागेल ना की ना. आता इथं जर माझ्याकडे अंकमालिका असती, प्रत्येक वेळेस अंकमालिका लिहू का इथे? लिहा म्हणत लिहितो मी, माझं काही नाही. झालं, लिहिलं व्यवस्थित सर्वांनी हे? हे अक्षर मालिका असंच राहणार आहे. कुणाला बोर व्हायला सांगा बरी. अक्षर मालिका कुणाला बोर होते सांगा, बोला, कोणतरी सांगा मला. होते का बोर? नाही. किती नंबर आहे प्रश्न आपला? 5 नंबरचा. हा लिहा बरं आता. ए वाय बी एक्स सी डब्ल्यू डी व्ही आणि पुढं क्वेश्चन मार्क. EU खैरनार मॅडम. अमोल सर. तो बरं बघा, 2-3 दिवसामध्ये आपलं तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय की अवघ्या 2-3 दिवसामध्ये आपलं ॲप येत आहे. अरे यार, इसका नेट गया शायद. नेट गेलं. नेट गेलं सांचू. सांचू नेट गेलं.